कोल्हापूरच्या अद्यापही पूर्व भागामध्ये पाऊस सुरू झालेला नाही. मान्सूनचा पाऊस सुरू व्हायला वेळ आहे. अन्यथा दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावरती ओढवू शकतं. 100 ओलावा निर्माण होईल आणि 3 ते 4 इंच ओलावा जमिनीमध्ये असेल तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणी सुरुवात करावी. तर कोल्हापूर जिल्ह्यातले जे जवळ-जवळ 1600 दुकानं आहेत, त्या 1600 दुकानामध्ये आम्ही सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जेणेकरून दुकानदारांना किंवा शेतकऱ्यांना जे काही इश्यूज येतील ते त्याच मिनिटाला आमच्याकडे इश्यू रेज होतील आणि आम्ही दिल्लीच्या टीमच्या संपर्कात राहून ते सर्व इश्यू सॉर्ट आउट करू शकू. सध्या जो पाऊस कोल्हापूरमध्ये सुरू झालेला आहे, त्यामध्ये पश्चिम घाटामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. चंदगड आहे, आजरा आहे, शाहूवाडी त्या भागामध्ये. परंतु कोल्हापूरच्या अद्यापही पूर्व भागामध्ये पाऊस सुरू झालेला नाही. तर अद्याप याला मान्सूनचा पाऊस आपल्याला म्हणता येणार नाही. मान्सूनचा पाऊस सुरू व्हायला वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते थोडंसं अद्यापही पेरणी करायला वाट पाहणं गरजेचं आहे. शेतामध्ये पुरेसा पाऊस झाल्यावरती जवळ-जवळ म्हणजे 75 ते 100 पाऊस झाल्यानंतर पुरेशी ओल जेव्हा 3 ते 4 इंच खाली जमिनीमध्ये ओलावा असेल त्यानंतरच पिकाची पेरणी करणं अपेक्षित आहे. अन्यथा दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावरती ओढवू शकतं. तर मी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, की आपल्याकडे बियाण्याचा पुरेसा साठा आहे. गेल्या वर्षी 18,000 क्विंटल बियाण्याचा सेल होता. ह्या वर्षी आम्ही जवळ-जवळ 20,000 क्विंटल एक 10% बियाणे ॲडिशनली उपलब्ध करून दिले आहेत. तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी करताना जे आहे ते उपलब्ध पाण्याची विचार करून मान्सूनचा विचार करूनच पेरणी करावी. बी बियाण्यामध्ये विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 90,000 हेक्टरहून अधिक भाताचं क्षेत्र आहे. त्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, भुईमूग या पिकाचं क्षेत्र आहे. तर या सर्वच पिकामध्ये जे काही बियाणं ते पुरेशा प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. सोयाबीनमध्ये जर विचार केला तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती बियाण्याचं वापराचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकरी स्वतःकडील बियाणं जे आहे ते सोयाबीनच्या बाबतीत वापरत आहेत. त्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणीचे जे आहे ते प्रात्यक्षिके कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावोगावी घेण्यात आले आहेत. म्हणजे बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच जर पेरणी केली तर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ येत नाही. तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण बियाण्याची उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी. साधारणतः एक 15 दिवसांनी तरी मान्सूनची पूर्ण क्लिअर पिक्चर आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुरेसा जेव्हा 100 ओलावा निर्माण होईल आणि 3 ते 4 इंच ओलावा जमिनीमध्ये असेल तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणी सुरुवात करावी. त्या बियाण्याच्या बाबतीत विचार केला तर 20,000 क्विंटलचा साठा आहे. त्याचबरोबर खताच्या बाबतीत झालं तर आपल्या युरिया आहे, डी-ए-पी आहे, कॉम्प्लेक्स या सगळ्या फर्टिलायझर जवळ-जवळ पुरेसा आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. तो पॉस मशीनच्या मार्फतच आपण पूर्णपणे विक्री करत आहोत. त्याचा जो साठा आहे तो शेतकऱ्यांना ऑनलाईन देखील कळत आहे. कारण यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खताच्या बाबतीत विचार केला तर एक पारदर्शक प्रणाली आणण्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे एक ॲप लॉन्च केलेलं आहे. हे ॲप Google Play स्टोअरमध्ये पण अवेलेबल आहे. या ॲपमध्ये जर शेतकऱ्यांनी लॉग इन केलं, शेतकरी हे आधार क्रमांक किंवा त्यांच्या फार्मर आयडीच्या मार्फत त्यामध्ये लॉग इन करू शकतात. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीनुसार, त्यांच्या पिकानुसार खताची जी काही शिफारस मात्रा आहे ती कळते. त्यानुसार किती खत लागतं याची रिकमेंडेशन, युरिया किती लागेल, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स किती लागतील, डी-ए-पीचे किती बॅग्स वापरावे लागतील याचं रिकमेंडेशन येतं. त्यामध्ये पण शेतकरी मायनस किंवा प्लस मॉडिफिकेशन करू शकतात आणि त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व वितरकांची जी यादी आहे ती शेतकऱ्यांना ऑनलाईन कळते. प्रत्येक दुकानदाराकडे उपलब्ध असलेला खताचा साठा कळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे खत घेताना अडचण निर्माण होत नाही आणि शेतकऱ्यांना ह्या सर्व खतं जे आहेत त्यांच्या चॉईसने घेता येत असल्यामुळे त्यांच्यावर इतर कोणत्याही खतं घेण्याची सक्ती दुकानदार, कंपनी करू शकत नाही आणि शेतकरी त्यांच्या आवडीची खतं या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकतात. 5 जूनपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला ॲपमध्ये काही इश्यू येत होते. परंतु ते इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी राज्य शासनाची आमची संपूर्ण टीम आहे. आमचे माननीय सचिव महोदय आहेत, माननीय आयुक्त कृषी महोदय आहेत आणि संपूर्ण टीम ही केंद्र शासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. दररोज या बाबतीत केंद्र शासनासोबत व्ही-सी होऊन ॲपमध्ये जे काही इश्यू येत होते, सुरुवातीला ओ-टी-पीचा इश्यू होता, त्यानंतर रिटेलर सिलेक्शनचे इश्यू होते. परंतु हे सर्व इश्यू हे सॉर्ट आउट झालेले आहेत आणि ॲप जे आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या Android मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी आमचे सर्व सहाय्यक कृषी अधिकारी हे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले जे जवळ-जवळ 1600 दुकानं आहेत, त्या 1600 दुकानामध्ये आम्ही
सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, जेणेकरून दुकानदारांना किंवा शेतकऱ्यांना जे काही इश्यूज येतील ते त्याच मिनिटाला आमच्याकडे इश्यू रेज होतील आणि आम्ही दिल्लीच्या टीमच्या संपर्कात राहून ते सर्व इश्यू सॉर्ट आउट करू शकू. सुरुवातीला ॲपमध्ये कॉम्प्लेक्स फर्टिलायझर सिलेक्ट करताना हे इश्यू येत होते. त्याचबरोबर खताचे मॉडिफिकेशनमध्ये इश्यू होत होते. परंतु आता हे सर्व इश्यू सॉर्ट आउट झालेले आहेत आणि आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून खरेदी करता येते. त्याचबरोबर शेतकरी जे आहे ते स्वतः खत खरेदी करू शकतात किंवा स्वतःचा प्रतिनिधी पाठवून स्वतःचा इतर कोण शेतमजूर असेल किंवा घरातला इतर व्यक्ती असेल त्यांना दुकानात पाठवून त्या ॲपच्या माध्यमातून ओ-टी-पी शेअर करून ऑथेंटिकेशन करून खत खरेदी करू शकतात. गेल्या वर्षीचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15च्या दरम्यानच पाऊस झाला. 15 मेला पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही नदीकाठचा भाग आहे, हातकणंगले, शिरोळ ह्या भागातील शेतकरी जे आहेत त्यांना पूर्णपणे ज्या खरीपच्या पूर्वीच्या पूर्व मशागत करणं आहे, त्यामध्ये वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे पूर्व मशागत करता आली नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. परंतु यावर्षी तशी परिस्थिती नाही. यावर्षी पाऊस थोडा लांबलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची पूर्ण कामे केलेली आहेत. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी पेरणी शक्य झाली नाही खरीपच्या पिकांची, त्या ठिकाणी तो क्षेत्र जे आहे ते इतर पिकांमध्ये डायव्हर्ट झालं. उदाहरणार्थ ऊस आणि इतर आडसाली पिकामध्ये ते डायव्हर्ट झालं होतं. हातामध्ये जर विचार केला तर 90,000 हेक्टर भाताचं क्षेत्र आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. भात जे आहे ती रोपवाटिका तयार करून त्याचबरोबर नाचणीमध्ये वगैरे रोपवाटिकेच्या माध्यमातून लागवडीची पद्धत असल्यामुळे ते पण आपल्याला पुरेसा पाऊस झाल्यावरतीच रोपाचं ट्रान्सप्लांटिंग करून त्या पद्धतीने पीक पेरणी करता येईल. 4-5 दिवसामध्ये विचार केला तर 5 जूनला प्रकल्प सुरू होऊन 4 दिवसामध्ये आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 11,200 शेतकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे. ॲपच्या माध्यमातून क्यूआर कोड जनरेट केले आहे. हे जवळ-जवळ 2,000 मेट्रिक टनाची बुकिंग झाली आहे आणि आत्तापर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खरेदी केलेला विचार केला तर 2,000 शेतकऱ्यांनी 400 मेट्रिक टन खताची खरेदी केली आहे. ॲपला चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांमधून मिळत आहे. त्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली कळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे.